कष्टकऱ्यांची वस्ती असलेल्या सातपूरमध्ये गुन्हेगारीनं चांगला जम बसविला आहे। भावी पिढी गुन्हेगारीकडे झपाट्याने आकर्षित झाल्यानं असुरक्षित बनले। चौकाचौकातील टवाळखोरांची अड्डे, वाढते अवैध धंदे, खुलेआम शस्त्रास्त्र घेऊन फिरणारे कथित भाई यामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत। महिला वर्ग तर जाम हातबल झाला असून त्यांनी नगरसेवक दिनकर पाटील यांना सुरक्षेसाठी साकडं घातलंय। या वाढत्या गुन्हेगारीचा व्याप पाटील यांनी मांडला। एकदम उदाहरणपणे 2 नंबरचे धंदे दिसत नाही का पोलिसांना? चोर दिसत नाही, 2 नंबरचे धंदे दिसत नाही, चांगल्या लोकांना न्याय दिला जात नाही। याच्यावर कार्यवाही अन्यथा मला मागच्या सारखं आंदोलन करावं लागणार आहे। वाढता प्रपंच, बेरोजगारी, इन्स्टंट पैसा या गोष्टी गुन्हेगारीसाठी कारणीभूत असून त्यास राजकारण्यांचाही वरदहस्त मिळत असल्याचा आरोप पाटील यांनी केला। जे गुंड मुलं आहेत, या गुंड मुलांना इथले राजकारणी लोक जे पराभूत झाले ते लोक त्या मुलांना पुढे करून आज या माय भगिनींची छेडछाड केली जाते, त्यांना त्रास दिला जातोय, नाही ते शब्द वापरले जात आहेत। तुम्ही चाललं कुठं राजकारण? सगळं संपलंय, निवडणुका संपल्या, आता निवडणुका नाही, काही नाही, आता प्रत्येकाने इथं शांततेत राहिलं पाहिजे। आणि आज रस्त्यावर हे चौकात मुलं उभं राहून तलवारीने केक कापतायत, डीजे लावतायत, मोठमोठा आवाज करतायत, न्यायालयाचे आदेश आहे, हे पोलिसांना पत्र आहे का चौकात हे गुंड मुलं त्रास देत आहेत, यांच्यावर कारवाई करा। पण कोणताही पोलीस अधिकारी कारवाई करायला तयार नाहीये। स्थानिक पोलीस ही तक्रारदाराला सोडून संशयितांना आबज देत असल्याचं पाटील म्हणाले। रात्री 10:30 पर्यंत महिला पोलीस स्टेशन मध्ये होता, आता सकाळीच तो पोलीस म्हणतो की त्या उलटच्या म्हणे त्या गुंडांनीच यांच्यावर केस केली। सांगा कोणाकडे न्याय मागायला जायचं? कोणाकडे जायचं न्याय मागायला? जो पीआय आला का तो अशा पद्धतीने वागतो। आता सातपूरला सोनवणे नावाचा पीआय काहीच काम नाही करत। जो माणूस काही सांगायला गेला का एक दिवस तर त्यांनी आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला मारलं त्या माणसाने, त्या पीआयनी। इथला देवीकर आहे, या देवीकर अनेक कारवाया झालेल्या, सस्पेंड झालेला माणूस आहे। त्या दिवशी आता मी अजून एक तुम्हाला पुरावा देतो, एक मुलाकडे इथं बिगर लायसन्सचा रिव्हॉल्वर घेऊन फिरतोय, मी देतो तुम्हाला तो पण छापा। मी म्हणलं साहेब याच्यावर कारवाई करा, नाही म्हणे अशी नाही कारवाई करतायत। अरे काय चाललंय हे? सगळ्या गुंडांना बरोबर घेऊन जर पोलीस फिरत असतील, त्यांच्यावर कारवाई करत नसतील, कशी कायदा व्यवस्था सुरळीत राहणार? ते गुंडांबरोबर तोडा करतात, बसतात, दारू पितात। काय लोकांना न्याय मिळणार आहे? ह्या लेकी बाळींना कोणाला न्याय मिळणार आहे? कुणाला न्याय मिळणार नाही। जर असं असेल तर काही कोबिंग ऑपरेशन करा, काही दाखवा तुम्ही, चुकीचं आहे सगळं, हे सगळं थोतांडे खोटापणा आहे। नाशिकमधील गुन्हेगारीचं केंद्र सातपूरला सरकल्यानं वेळीच त्यावर आवर घालणं गरजेचं आहे। राजचंद्र मोरे, दिशानू, सातपूर।